काय मित्रांनो, आपण आता येणाऱ्या नोकर भरतीची तयारी करत आहात. तयारी करत असताना आपल्याला अनेक समस्या निर्माण होत आहे. ज्या काही विभागामध्ये भरती होत आहे, मग जलसंपदा असू द्या, पोलीस भरती असू द्या, तलाठी भरती असू द्या, ग्रामसेवक भरती असू द्या, आर्मी भरती असू द्या, अनेक क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. परंतु आपल्याला खरं मार्गदर्शन आणि आपल्याला लागणारं साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जरा मनाने विचलित झालेलो आहोत. मग आता तुम्हाला आणि माझ्या टेंभुर्णी परिसरातल्या सर्व विद्यार्थिनीला एक सूचना आहे का आपण इकडं तिकडं न भटकता टेंभुर्णी येथील महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक वाचनालयामध्ये याचं. या ठिकाणी चांगल्या दर्जेदार लेखकांचे साहित्य आपल्यासाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी सेवकापासून तर IAS अधिकाऱ्यापर्यंत जे पुस्तकं आपल्याकडे या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आहेत ते पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहे. मग तुम्हाला क्लर्क व्हायचं असेल, तुम्हाला शिपाई व्हायचं असेल, तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल, तुम्हाला तलाट्यांची परीक्षा द्यायची असेल, तुम्हाला महिला सक्षमीकरणच्या खात्यातली परीक्षा द्यायची असेल, बँकिंग क्षेत्रातली परीक्षा द्यायची असेल, तर आमच्याकडं हे सगळे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे. जनरल नॉलेजची पुस्तकं उपलब्ध आहे. महाराष्ट्राचा भौगोलिक आणि इतिहाससुद्धा या ठिकाणी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहे. दर्जेदार लेखकांची पुस्तकं महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयामध्ये आम्ही उपलब्ध केलेले आहे. परंतु टेंभुर्णी परिसरातील विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चालना मिळत नाही. म्हणून पालकांना, मित्रांना, तुमच्या आजूबाजूच्या सर्वांना विनंती करतो का या मुलांना थोडं आपल्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचं दार दाखवा. या महात्मा फुले वाचनालय कुठं आहे त्यांची संपर्क करण्यासाठी त्यांना सांगा. आणि ही जी तयारी करत असन अशा गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी मोफत पुस्तकं साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. म्हणून आतापर्यंतचं आमच्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचं रेकॉर्ड आहे. अनेक विद्यार्थ्यांनी महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयामध्ये येऊन अभ्यास केला, पुस्तकं वाचले. कोणी तलाठी झालं, कोणी ग्रामसेवक झालं, कोणी पोलीसमध्ये भरती झालं, आता आर्मीमध्ये भरती झालं. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही क्लर्क झाले, काही शिपाई झाले. अनेक जण आत्ता मधल्या काळामध्ये जे भरती निघली होती तलाट्याची, त्या तलाट्यासाठी सुद्धा महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तकाचा फायदा झाला. जवळपास टेंभुर्णीच्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तकांचा आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना जवळपास 100 ते 150 विद्यार्थी आपल्या परिसरातले, मग ते टेंभुर्णी, खानापूर, कुंभारझरी, काळेगाव, डावरगाव, आजूबाजूच्या खेड्यातील अकोलादेव असू द्या किंवा इकडून सावंगी, डावरगाव, या बाजूचं गोंधनखेडा असू द्या, या परिसरातल्या विद्यार्थ्यांनी जसा या ठिकाणी येऊन महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयामध्ये आल्यात, बसलात, या ठिकाणची ग्रंथसंपदा हाताळली, याचे वाचन केलं, यातून काही टिपण्या घेऊन त्या विद्यार्थ्यांनी आपलं करिअर यशस्वी करण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा ते टिकलेले आहे. पोलीस भरतीमध्ये टिकलेले आहे, आर्मी भरतीमध्ये टिकलेले आहे. आता नवीन घातलेल्या बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काही मुलांनी करिअर केलेलं आहे. काही मुलींना महिला सक्षमीकरणामध्ये काही जागा निघल्या होत्या त्या ठिकाणी केलेलं आहे. काही मुलींनी बँकिंगमध्ये सुद्धा करिअर केलेलं आहे. असे एक नाही अनेक असे अनुभव महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे आहे. म्हणून एकदा सर्वांना विनंती आहे की आपल्या गावातील, आपल्या परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना तुम्ही महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय टेंभुर्णी छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य रोड, टेंभुर्णी या ठिकाणी आहे. आपण सर्वांना याची माहिती द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. मी संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आंबोरे आपल्याला विनंती करतो की गोरगरिबाच्या लेकराचं जर भलं होत असेल तर आपण जरूर त्यांना सहकार्य करावं, एवढीच आपल्याला विनंती आहे. धन्यवाद.